निफ्टी आता उद्या कशी रिॲक्ट करू शकते किंवा निफ्टीचे लेवल्स काय आहेत, की इंट्राडे लेवल्स काय आहेत, आपण कशा प्रकारे अनालिसिस त्यावर करायचंय. आज जर पाहिलं तर आज निफ्टीमध्ये काय झालं सगळ्यात पहिल्यांदा, की निफ्टी गॅप अप झाली. त्यानंतर याच्यामध्ये एक बेरिश मारबुजू सारखा पॅटर्न बनलेला आहे. तो बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न, आणि तो कुठं बनलेला आहे तर एक टॉपवर बनलेला आहे. आणि प्राइस कुठपर्यंत गेली तर याच्यामध्ये एक प्रिव्हियस लो होता, याच लेवलला जाऊन काय झाली म्हणजे 26,140 या लेवलपासून प्राइस पुन्हा एकदा सपोर्ट घेऊन वर गेलेली. आता इंट्राडेला आपल्याला पाहताना काय करायचं, डेलीचा आपण आता कंटिन्युअसली पाहतोय की याच्यामध्ये कंटिन्युअसली रेड व्हॉल्यूम क्रिएट होते, आणि आता इथे टॉपला एक रेड बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला. मग आपण डेलीचा तो व्ह्यू पाहिला. त्यानंतर आपण 1 आवरला जायचं. आता 1 आवरला जर पाहिलं तर इथं पाहू शकता की याच लेवलला बघा बरोबर 27 तारखेला म्हणजे याच लेवलला काय झालं, इथे एक सपोर्ट घेऊन हॅमर बनवलं. त्याच पद्धतीने इथे पण पुन्हा एक 2 हॅमर बनलेले, एक इथे ग्रीन मध्ये आहे, एक रेड मध्ये आहे, बरोबर. त्यामुळे हा 26,140 ही लेवल खूप चांगला सपोर्ट आहे यामध्ये. त्यानंतर आपण 15 मिनिटला आलो. 15 मिनिटला पण पाहू शकता बघा, इथे एक मॉर्निंग स्टार बनला आणि इथनं सपोर्ट घेऊन प्राइस वर गेलेली आहे. इथे पण एक पॅटर्न इथं बनलाय बघा. तर आता आपल्याला काय करायचंय, तसं पाहायला गेलं तर मार्केटचा व्ह्यू आपण आता बुलिशही नाही आणि बेअरिशही नाही, पण आपल्याला डेली टाइम फ्रेमला काय भेटलंय तर इथे एक रेड कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटलेला आहे किंवा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटलाय, तो आपल्याला चार्टच्या कुठे भेटलाय, टॉपला भेटलेला आहे. मग आता काय करायचंय, सिंपल अनालिसिस यामध्ये तुम्ही एक करू शकता. एक तर आपल्या ओम सिस्टीमनुसार तुम्ही यामध्ये एंट्री घ्या, किंवा जेव्हा उद्या मार्केट ओपन होईल आणि हे 26,140 ची लेवल ब्रेक करेल, 5 मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून एखादी रेड कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवेल, जसं बघा इथे बनवलेला आहे, किंवा व्हॉट एव्हर एखादी रेड कॅन्डल चांगली विथ व्हॉल्यूम याच्या खाली क्लोज होईल, तेव्हा आपण काय करायचंय, याच्यामध्ये पुट साईड मध्ये एंटर करू शकतो. तेव्हा आपला व्ह्यू हा बेअरिश राहू शकतो. आणि तुम्ही पाहू शकता की जर ही लेवल ब्रेक झाली तर आपला नेक्स्ट सपोर्ट कुठे असेल तर या लेवलला, म्हणजे ऑलमोस्ट 26,064 ला. यामध्ये काय आपल्याला एक 100 पॉईंटचा याच्यामध्ये मुवमेंट कॅप्चर करता येईल. पण हा जो सपोर्ट आहे हा एवढा स्ट्रॉंग नाही की इथे जर हा सपोर्ट होता पहिला 26,140 चा, हा चांगल्या प्रकारचा सपोर्ट आहे. म्हणजे तुम्हाला आपल्याला जर समजा इथे एखादा ट्रेड भेटला विथ कन्फर्मेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं 5 मुव्हिंग ॲव्हरेजवर करा किंवा आपल्या सिस्टीमनुसार करा, सिंपल तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकता. समजा याच्या जरी खाली ही लेवल ब्रेक केल्यानंतर तर मार्केट कुठे येऊ शकतं तर या लेवल पर्यंत येऊ शकतं ऑलमोस्ट, किंवा याच्याही खाली, की 26,000ची लेवल जर ब्रेक झाली, एक सायकोलॉजिकल लेवल पण आहे, कारण की मार्केट याच्यावर सध्या ट्रेड करतंय, साइडवेज होतंय, गॅप अप होतंय, गॅप डाऊन होतंय एक्सेट्रा, पण तरी पण मार्केट याच्यावर ट्रेड करतंय. मग जेव्हा 26,000च्या खाली जर मार्केट एखाद्या वेळेस क्लोज व्हायला आलं किंवा याच्या पण खाली जर ट्रेड करायला आलं तर यावेळेस काय होऊ शकतं की इथे एखादा सपोर्टही घेऊ शकतो. तेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं, तर इथं ऑप्शन चेन पाहायची, ऑप्शन चेन मध्ये काय दाखवते, किंवा बिगर टाइम फ्रेमला जसं की 1 आवर असेल, 4 आवर असेल डेलीला, तेव्हा त्यामध्ये काय दाखवते हे पाहणं गरजेचं आहे. हा झाला आपला बिअरिश व्ह्यू साठी लेवल्स, की इथं जर याच्या खाली, आता तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे की कोणत्या लेवल्स नंतर आपण बेअरिश साईडला जाऊ शकतो. समजा मार्केट उद्या बेअरिश ओपन न होता बुलिश ओपन झालं किंवा अपसाईडला जायला लागलं, तर अपसाईडला जायला लागल्यानंतर काय करायचं आपल्याला, की यामध्ये सगळ्यात पहिला रेजिस्टन्स आपल्याला इथं बघू शकतो की आजचा, हॅलो सर. हा एक मिनिट, नेटवर्क हे झालं वाटतं. हा आवाज येतोय व्यवस्थित? हॅलो, हॅलो, सर आवाज येतोय व्यवस्थित? आत्ता यायला लागला, मधलं स्किप झालं आमचं थोडं. आवाज येत नव्हता तुमचा. कुठपासून क्लिक झाला, हे बेअरिश व्ह्यू सांगितलं ते समजलं? हा. हा, ठीक आहे. मग आता आपला समजा बुलिश व्ह्यू असेल की मार्केट अप साईडला जाऊ शकतं, किंवा त्यावेळेस काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये 2 कंडिशन तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तर काय की हा एक नियरेस्ट रेजिस्टन्स आहे बघा. आता हा नियरेस्ट रेजिस्टन्स साठी काय की याच्यावर जर एखादा 5 मुव्हिंग ॲव्हरेजच्या बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला विथ व्हॉल्यूम किंवा आपल्या सिस्टीमनुसार, तर तिथं तुम्ही एंटर करा. पण याच्यावर एखादा पॅटर्न तयार झाले पाहिजे नाही, कारण की इथं हा रेजिस्टन्स घेऊ शकतो.
किंवा अजून एक दुसरा चान्स आहे किंवा मार्केट फ्लॅट ओपन झालं. मार्केट फ्लॅट ओपन झालं तरी 26,140चे जे लेवल आहे तिथं पुन्हा एखादा जर सपोर्ट घेतला गेला किंवा इथं एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवला, बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जर तिथं एखादा बनवला किंवा 5 मुव्हिंग एव्हरेजच्या वर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला किंवा आपल्या सिस्टीममध्ये असे 3 प्रकारचे जर ट्रेड आले किंवा तिथं कंडिशन बनल्या तर तुम्ही तिथं बाय साईडसाठी विचार करू शकता. आणि याच्यामध्ये काय करायचं की जेव्हा असे आपण ट्रेड घेतो त्याच्यामध्ये आपले स्टॉप लॉस हे खूप छोटे असले पाहिजे. समजा आता माझं मार्केट लाईव्ह चालू आहे आणि ही जी इथं एक छोटासा हॅमर सारखा पॅटर्न आहे आणि हा ग्रीन कॅन्डल मध्ये क्लोज होणार आहे, इथं व्हॉल्यूम पण ग्रीन आहे असं मला दिसतंय. अशी कंडिशन आहे. तर यावेळेस काय करायचं तर याच कॅन्डलचं लो कन्सिडर करा तुम्ही स्टॉप लॉस, किंवा ही जी मोठी ग्रीन कॅन्डल आहे याचा मिडल 50% हा तुम्ही स्पॉट चार्टला स्टॉप लॉस म्हणून कन्सिडर करू शकता. मग यावेळेला काय होईल की तुमचा स्टॉप लॉस ही छोटा राहील. मार्केट जर आपल्या अगेन्स्ट जायला लागलं तर आपल्याला क्विकली बाहेर पडता येईल आणि आपला जास्त लॉसही होणार नाही. आलं लक्षात? कॉल साईडसाठी काय होऊ शकतं कारण की 2 वेळा ऑलमोस्ट इथं सपोर्ट चांगला घेतलेला आहे मार्केटने. तुम्ही इथं पाहू शकता की इथं एकदा मार्केट आलं, इथनं पुन्हा एकदा वर गेलं, इथं येऊन गॅप अप झालं. त्यानंतर आज पुन्हा इथं येऊन मार्केटने सपोर्ट घेतला याच लेवलला. मग आता उद्या जर समजा मार्केट मला असं वाटतं की फ्लॅट ओपन होईल या लेवलपर्यंत आलं आणि इथं जर एखादा पॅटर्न भेटला तर पॅटर्न भेटल्यानंतर आपली रिस्क मॅनेज होती ते का हे पाहणं खूप गरजेचं आहे. जर रिस्क आपली मॅनेज होत नसेल तर तिथं आपण काय करायचं तो ट्रेड घ्यायचा नाही. कारण की जोपर्यंत रिस्क आपली मॅनेज होतो किंवा आपल्या आउट ऑफ रिस्क जाते तो ट्रेड जर आपण घेतला तर स्टॉप लॉस हिट झाला तर आपला लॉस जास्त होऊ शकतो. त्यामुळे काय करायचं तर त्या लेवलपर्यंत आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पाहायचंय, वॉच करा. मी जसं तुम्हाला सांगितलं की ॲनालिसिस करायचं चालू करा. ॲनालिसिस कशा प्रकारे तुम्ही करू शकता हे तुम्ही स्वतः ठरवा की आपल्याला मार्केटमध्ये विदाउट इंडिकेटर्स ॲनालिसिस कसं करता येतं. आता हे तुम्हाला सांगितले की जर 26,140च्या जवळ आपल्याला एखादा सपोर्ट घेताना दिसला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तर त्यात छोटा स्टॉप लॉस आपल्याला तिथं कॅरी करायचा आहे आणि टार्गेट काय असणार आपलं सगळ्यात पहिलं तर 26,214. समजा ती पण लेवल मार्केटने ब्रेक केली त्यानंतर काय ते इथं नियरेस्ट टार्गेट काय बघायचं. लाईन चार्टला तुम्ही पाहू शकता इथं एक चांगला रेजिस्टन्स आहे बघा, हा 26,247. समजा ही लेवल ब्रेक केली तर तुम्ही लाईन चार्टनी पाहू शकता की इथे अजून नियरेस्ट रेजिस्टन्स काय आहे. ओके, सिंपल ट्रेड करा. उद्या लाईव्ह मार्केटमध्ये पण मी तुम्हाला सांगेल की ट्रेड कसे केले पाहिजेत किंवा कुठं ट्रेड बनतोय का. आलं लक्षात? हो. हा. ओके सर. ओके. आता हे निफ्टीचं आपण पाहिलं, आता सेन्सेक्सचं पण पाहूया. आता तुम्ही सेन्सेक्स मध्ये तुम्हाला सांगतो की त्या दिवशी सकाळीच मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये एक ट्रेड बनतोय. दुपारी पण एक लाईव्ह केलं होतं. लाईव्ह मध्ये दुपारी पण मला वाटतं इथंच कोणत्या तरी लेवलला सांगितलं 5 मुव्हिंग एव्हरेजला होतं, सॉरी. सकाळी जेव्हा इथे एक हा बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला ना, तुम्ही बघा त्याच लेवल टाइमचा माझा मेसेज असेल 9:50च्या वेळेसचा. इथं बिअरिश मारुबुजने इथं डाऊन साईडला क्लोजिंग दिली. आता इथं व्हॉल्यूम नाही दिसत सेन्सेक्सला, नाही इथं व्हॉल्यूम पण खूप चांगला होता या कॅन्डलला. इथं काय झालं माझा स्टॉप लॉस कुठे गेला, या लेवलला गेला. म्हणजेच किती एक 30-40 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. जर तुम्हाला याच्यापेक्षा कमी स्टॉप लॉस ठेवायचा तुम्ही या कॅन्डलचं मिडल ठेवा. पण इथं हिट केला असता पण याच्यावर क्लोजिंग नाही झाले एवढं लक्षात ठेवा या स्टॉप लॉसचा. हा स्टॉप लॉस ओके होता. बरोबर याच्या इथं आपण हा स्टॉप लॉस ठेवला. प्राइस पहिल्यांदा खाली आली, पुन्हा सगळ्यांचे स्टॉप लॉस ब्रेक केले. त्यानंतर बघा कंटिन्युअसली म्हणजे ऑलमोस्ट 85,950 पासून मार्केट कुठपर्यंत आलं होतं. आजचा लो किती आहे 85,527. म्हणजे ऑलमोस्ट सॉरी 350 ते 400 पॉईंट पर्यंत मार्केटने आज डाऊन साईड साठी आपल्याला चांगली मुवमेंट दिली. तुम्ही आता इथे पण कोणत्याही लेवलला पाहू शकता. फक्त आपल्याला काय पाहायचंय की कॅन्डलस्टिक पॅटर्न सोबत आपल्याला तो व्हॉल्यूम भेटतोय का नाही, व्हॉल्यूम सपोर्ट करतोय का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही पहा इथे पण काय झालंय आज बरोबर 85,527 ला मार्केटने काय केलं तर इथे हॅमर पॅटर्न बनवलंय बघा आणि त्यानंतर ऑलमोस्ट 100 ते 120 पॉईंटची इथं एक अप मुवमेंट दिलेली आहे. यावेळेस आपल्याला आता काय करायचंय, आता उद्याचा ट्रेड करताना आपल्याला काय पाहायचंय, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा निफ्टीमध्ये सांगितलं त्याच पद्धतीने हा जो सपोर्ट आहे आता 85,527 बघा इथे एकदा घेतला गेलेला आहे किंवा इथे एकदा घेतला, इथे एकदा घेतला आणि दरवेळेस काय झालंय
तर इथे एक पॅटर्न पण फॉलो झालाय मार्केटकडनं की 5 मिनिट टाइम फ्रेमवर इथं हॅमर बनलेला आहे, इथे पण बनलाय, इथे पण बनलाय आणि इथे पण बनलेला आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, ते बिअरिश साईडसाठी विचार करू, कारण की आज मोस्टली बिअरिश मारुबुजू पॅटर्न बनवलेला आहे बघा. इथं सेन्सेक्स मध्ये नाही बनवला, पण निफ्टी मध्ये होता. आता डेलीला पण आपल्याला इथे एक बेरिश पॅटर्न दिसतोय. 1 आवरला पहा, 1 आवरला पण इथे सपोर्ट घेतलेला आहे बरोबर 85,527 च्या लेवलला. त्यानंतर आपण काय करू की 5 मिनिट टाइम फ्रेमला, तर तिथं हा सपोर्ट आहे. समजा मार्केट उद्या गॅप डाऊन झालं किंवा बेअरिश व्ह्यूला आलं, तर आपल्याला काय करायचं की या लेवल जवळ जर एखाद्या 5 मुव्हिंग जी कॅन्डल आहे, मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जर एखादी बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, तर ही लेवल पहिल्यांदा ब्रेक झाली पाहिजेत, कारण की इथं सपोर्ट मार्केट घेऊ शकते. ही लेवल जर ब्रेक झाली, त्यानंतर बघा तुम्ही खूप मोठा फॉल इन मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता. इथे एक मेजर सपोर्ट आहे 85,148, ऑलमोस्ट 350-400 पॉईंट आपल्याला याच्यामध्ये कॅप्चर करता येतील. जर याच्या खाली एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनून मार्केट खाली आलं तर विथ व्हॉल्यूम सपोर्ट पाहिजे आपल्याला. आणि कोणत्याही ट्रेडमध्ये आता बघा, समजा हा ट्रेड जर असता इथे, आता हा लास्टचा काय म्हणतात 3 नंतरचे ट्रेड खूप व्हॉलेटाईल असतात, त्यामुळं इथे अशा एंट्री करणं तुम्ही टाळा की शेवटच्या आवरमध्ये जर समजा एखादा ट्रेड बनत असेल किंवा कॅन्डल्स पण वर बनत होतं बघा, 5 मुव्हिंग ॲव्हरेजवर, सॉरी 5 मिनिट टाइम फ्रेमवर इथं बघा एक हॅमर बनला आणि तो सपोर्टवर बनला होता. याचा हाय ब्रेक झाला, प्राइसने ऑलमोस्ट 101 पॉईंटची मुवमेंट दिली यामध्ये सेन्सेक्सने. आता समजा याच्या खाली जर बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्ननी जर क्लोजिंग झाली, तर आपण बेअरिश व्ह्यू साठी कन्सिडर करणार आहे. समजा आपल्याला बुलिश व्ह्यू कन्सिडर करायचा असेल तर काय करणार, याच लेवल पर्यंत मार्केट येण्याचा वेट करायचा. आणि कधी, एक तर मार्केट गॅप डाऊन झालं पाहिजे किंवा मार्केट हे फ्लॅट ओपन झालं पाहिजे. आणि गॅप डाऊन ही कुठं झाले पाहिजे, तर याच लेवलच्या वर, म्हणजे ऑलमोस्ट याच्यामध्ये मला वाटतं 100 पॉईंटचं अंतर आहे. आलं लक्षात, कंडिशन्स लक्षात ठेवा. एक तर मार्केट गॅप डाऊन झालं पाहिजे, पण ते कुठे, याच लेवल पर्यंत इथे. आणि तेव्हा जर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, समजा हॅमर बनला किंवा व्हॉट एव्हर पॅटर्न बनला, तर तिथं स्टॉप लॉस आपला मॅनेज होतोय का नाही पाहून याच्यामध्ये तुम्ही कॉल साईडसाठी एंटर करू शकता. आपला व्ह्यू हा बुलिश राहू शकतो. फ्लॅट जरी ओपन झालं, समजा फ्लॅट ओपन झालं, मार्केट पुन्हा एकदा खाली आलं, तर या लेवल पर्यंत आलं, तर इथनं आपल्याला एक कॉलची ऑपॉर्च्युनिटी खूप चांगल्या प्रकारे भेटू शकते. समजा इथे मार्केट ओपन, समजा या लेवल पर्यंत फ्लॅट ओपन झालं आणि इथून वर जायला लागलं, तर अशा वेळेस काय करायचं बघा, इथे एक शूटिंग स्टार बनलेला आहे. आता याच्यावर जर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटला आपल्याला, तर आपण बाय साइड साठी ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये सर्च करू. का, कारण की इथे एक बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे बघा, शूटिंग स्टार, आणि तो बनल्यानंतर ऑलमोस्ट मार्केट 250 पॉईंट खाली आलं होतं. हे बघा 85,800 वरनं ऑलमोस्ट 85,527. मग इथे काय आहे, इथं सेलर्स लोक ऍक्टिव्ह होते या लेवलला, त्यामुळे या झोनमध्ये आपल्याला अजिबात ट्रेड करायचा नाहीये. बेअरिश व्ह्यू साठी मी तुम्हाला सांगितलं ही लेवल इम्पॉर्टंट आहे. बुलिश व्ह्यू साठी पण तुम्हाला सांगितलंय की जर या लेवलला आपल्याला एखादा ट्रेड भेटत असेल, तर तो खूप चांगल्या प्रकारे जाऊ शकतो. तुम्ही इथे प्रिव्हियसली पण पाहू शकता की याच लेवलला आलेल्या ट्रेड नंतर मार्केटने किती चांगली मुवमेंट दिलेली आहे यामध्ये. आलं लक्षात उद्यासाठी.